भुजबळ आणि पवारांच्या भेटीनं सकाळी सकाळी सगळ्यांनाच बुचकाळ्यात टाकलं। त्यामुळे सगळेच नेते आपापल्या परीनं या भेटीवर अंदाज व्यक्त करू लागले। पाहुयात या महत्त्वाच्या भेटीवर काय होता नेत्यांचा अंदाज अपना अपना। सकाळी सकाळी भुजबळांचा ताफा सिल्व्हर ओकवर पोहोचला। महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार की काय असे अंदाज लावले जाऊ लागले। भुजबळ स्वतः काही सांगत नाही तोपर्यंत नेत्यांनी आपापल्या परीनं या भेटीचे अर्थ लावायला सुरुवात केली। सुप्रिया सुळेंना वाटलं भुजबळांवर दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अन्याय होतोय। शक्यता नाकारता येत नाही ना, तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे, त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरजच नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल, कोणी व्यक्ती तो निर्णय घेणार नाही। छगन भुजबळ घर वापसी करणार की काय अशी चर्चाही सुरू झाली, मात्र भुजबळांच्या निर्णयावर भाजपनं विश्वास दाखवला। आणि मला असं वाटतं की शेवटी शरद पवार साहेबांना भेटणं यामध्ये काही आम्ही अनेक वेळा भेटलो आहे शरद पवार साहेबांना, त्यामुळं काही असे विषय असतात की वरिष्ठाचं मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागतं। काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये। छगन भुजबळजी असा कुठलाही निर्णय घेणार नाही ज्यामध्ये महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या हिताचं जे रक्षण महायुती करते आहे त्या महायुतीला कुठलंही त्या ठिकाणी कमी जास्त होईल। महायुती पुढच्या काळात टिकेल आणि पुन्हा या महाराष्ट्रात सरकार येईल याकरता भुजबळ साहेब नक्कीच महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील। भुजबळ महाविकास आघाडीत येतील की नाही याबद्दल ठाकरे गटानेही काही अंदाज व्यक्त केले। आता का भेटायला गेले हे तर जशी तुम्हाला बातमी माहिती आहे तेवढीच मलाही माहिती आहे। मी काय अजून कोणाला फोन केला नाही, विचारलेलं नाही, परंतु शरद पवार एक ज्येष्ठ नेते, यांना भेटायला महाराष्ट्रातलं काही देशातलं कोणी लोक जाऊ शकतात असं मला वाटतं, म्हणून गेले असते। मला वाटत नाही असं काही असेल, काही चर्चा करायला ते गेले असतील, परंतु मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही। शिंदे गटानं भुजबळांच्या आणि पवारांच्या आरक्षणावरच्या भेटीचं समर्थन केलंय। तर बघा, त्यांनी त्यांच्यावर केलेली टीका असेल किंवा त्यांनी त्यांच्याबद्दलची केलेला त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल, आता आपण त्याच्याकडे न जाता आज ते स्वतःहून जर शरद पवार साहेबांना भेटले आणि जर पॉझिटिव्ह जर काही होत असेल तर त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे। नसता काल काय बोलले त्याच्यावर जर आपण टीका करत बसलो तर पुन्हा ह्या राजकीय वातावरण बिघडेल आणि समाजामध्ये पुन्हा द्वेष निर्माण होतो। भुजबळ आणि पवारांच्या भेटीबद्दल थेट अजित पवारांना गाठून विचारलं तेव्हा अजित पवार काहीही न बोलता निघून गेले आणि सस्पेन्स आणखी वाढला। सकाळी पवारांच्या घरी गेलेले भुजबळ दुपारी अजित पवारांबरोबर बैठकीत दिसले। ही दृश्य पाहिल्यानंतर सगळ्यांनी आपण लावलेले भेटीचे अर्थ पुन्हा तपासून पाहिले। एक दृश्य हे 100 शब्दांपेक्षा बोलकं असतं असं म्हणतात। जे दोन सर्वे एका बाजूला जातील त्यामुळे या दृश्यांचा अर्थ नेमका काय ते आपलं आपण ठरवणं योग्य असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।